नमस्कार मित्र हो, मी ज्ञानेश्वर वाकचौरे पुन्हा एकदा मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्यासोबत बोलत असताना थोडीशी शब्दांची सेवाही करतोय आणि जसे शब्द सुचतील तसे ते शब्द लिहिण्याचं काम करतो, शब्दबद्ध विचारांना शब्दबद्ध करण्याचं काम करतो आणि त्यातून मग कधी कधी कविता आकाराला येते. मित्रांनो, सध्या राजकीय परिस्थितीवर काहीतरी लिखाण करावं आणि तेही कवितेच्या माध्यमातून असावं असं वाटलं आणि म्हणून ही एक कविता या ठिकाणी आकाराला आली. सध्याची विद्यमान राजकीय परिस्थिती, राजकीय पक्षांचं काय चाललंय, राजकीय पुढाऱ्यांचं काय चाललं, राजकारण नेमकं कसं चाललं आणि या एकूण सगळ्या व्यवस्थेबद्दल सर्वसामान्य माणसाला प्रचंड चीड आहे, प्रचंड राग येतोय आणि हेच या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न आपल्याला नक्की आवडेल असा विश्वास आहे. मित्रांनो, कवितेचे शब्द आहेत: या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही, या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही, आग लागली तरी यांचं घर मात्र जळत नाही, आग लागली तरी यांचं घर मात्र जळत नाही. आपण म्हणतो ना की पुढाऱ्यांचं कधीच नुकसान होत नाही, दंगलीमध्ये होत नाही, त्यांच्या घराची जाळपोळ होत नाही, त्यांची आर्थिक हानी होत नाही, ते जे काही नुकसान होते ते सगळं कार्यकर्त्यांचं होतं. हे सगळं कसं चालतं? या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही, या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही, आग लागली तरी यांचं घर मात्र जळत नाही. धर्मासाठी जातीसाठी एकमेकांशी भांडतात. काय करतात पुढारी? धर्मासाठी जातीसाठी एकमेकांशी भांडतात, भावनेचा बाजार रस्त्यावर मांडतात. धर्मासाठी जातीसाठी एकमेकांशी भांडतात, भावनेचा बाजार रस्त्यावर मांडतात. रक्त भंबाळून फुटतात तिथं कित्येकांचे डोके, रक्त भंबाळून फुटतात तिथं कित्येकांचे डोके, यांचे पांढर शुभ्र कपडे मात्र कधी का मळत नाही. या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही आणि आग लागली तरी यांचं घर मात्र जळत नाही. मित्रांनो, दोन समुदाय भिडल्याचा निरोप आला, दोन समुदाय भिडल्याचा निरोप आला, त्या क्षणी साहेबांचा फोन स्विच ऑफ झाला. होतं ना असं, कुठेतरी दंगल झाली की पुढारी आपले फोन बंद करून ठेवतात. दोन समुदाय भिडल्याचा निरोप आला, त्या क्षणी साहेबांचा फोन स्विच ऑफ झाला. खुशीतच साहेबांनी 2 पॅक रिसवले. बघा, दंगल झाली की सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची होरपळ होते, मात्र हे काय करतात? खुशीतच साहेबांनी 2 पॅक रिसवले. म्हणाले, ठेचलाच विरोधक, त्याची शेपटी आता वळवळत नाही. या पुढाऱ्यांचं राजकारण कळत नाही, आग लागली तरी त्यांचं घर मात्र कधी जळत नाही, आग लागली तरी त्यांचं घर मात्र कधी जळत नाही. आणि संपत्तीचं काय? गोव्यात हॉटेल, दिल्लीत बंगला. गोव्यात हॉटेल, दिल्लीत बंगला, हायवेवरच्या जमिनीचा त्यांचा भावही चांगला. गोव्यात हॉटेल, दिल्लीत बंगला, हायवेवरच्या जमिनीचा त्यांचा भावही चांगला. 20 कोटीत त्यांनी 20 फ्लॅट विकले. बघा त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे. 20 कोटीत साहेबांनी 20 फ्लॅट विकले. कार्यकर्त्याला मात्र काय म्हणतात? 20 कोटीत त्यांनी 20 फ्लॅट विकले. कार्यकर्त्याला म्हणतात 21व्या फ्लॅटला गिराईकच मिळत नाही. या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही, आग लागली तरी यांचं घर मात्र जळत नाही. असं आपण म्हणतो की पुढाऱ्यांच्या घराला कधी आग लागत नाही, पण एकदा लागली आणि मग पुढं काय गंमत जम्मत झाली बघा. एकदा एका पुढाऱ्याचं घर जळालं, एकदा एका पुढाऱ्याचं घर जळालं, त्याच्याच कार्यकर्त्यांना जाळ्याचं नंतर ते कळालं. एकदा एका पुढाऱ्याचं घर जळालं, नंतर त्याच्याच कार्यकर्त्यांना जाळ्याचं ते कळालं. पुढारी म्हणाला, तुमच्यासाठी एक नाही 10 घरं जळू द्या. बघा काय श्रीमंती आहे. पुढारी म्हणाला, तुमच्यासाठी एक नाही 10 घरं जळू द्या. अरे त्यांच्याकडे घरं आहे तरी किती कळतच नाही. या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही, आग लागली तरी त्यांचं घर मात्र जळत नाही, आग लागली तरी त्यांचं घर मात्र जळत नाही. आणि राजकारण कसं चालतं? तिकडून व्याही मंत्री, इकडून साहेब आमदार, तिकडून व्याही मंत्री, इकडून साहेब आमदार, विरोधी पक्षाकडून केले हळूच मुलीला खासदार.
तिकडून व्याही मंत्री, इकडून साहेब आमदार, विरोधी पक्षातून केले हळूच मुलीला खासदार. कार्यकर्त्याला मात्र एकनिष्ठेचे धडे, कार्यकर्त्याला मात्र एकनिष्ठेचे धडे. एकाच ताटात खातात सगळे मिळून, ते भांडे का कधी खळखळत नाही. या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही. आग लागली तरी यांचं घर मात्र जळत नाही, आग लागली तरी त्यांचं घर मात्र जळत नाही. आणि काय होतं मित्रांनो, नेत्यांच्या जेव्हा निवडणुका असतात ना, तेव्हा त्या सगळ्या निवडणुका बिनविरोध करून घेतात, कारण पैसे वाचतात. आणि कार्यकर्त्याच्या निवडणुका असतील तर मात्र त्या ताकदीनं लढायला लावतात. तेच या कडव्यातून सांगितलं. नेत्यांच्या निवडणुका बिनविरोध होतात, नेत्यांच्या निवडणुका बिनविरोध होतात. कार्यकर्त्यांच्या निवडणुका मात्र जोरात होतात. नेत्यांच्या निवडणुका बिनविरोध होतात, कार्यकर्त्यांच्या निवडणुका मात्र जोरात होतात. जिल्हा बँक, कारखाना, विधान परिषद आणि राज्यसभा, ग्रामपंचायत, सोसायटी लढवणाऱ्याला हे कळतं पण वळत नाही. या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही. आग लागली तरी त्यांचं घर मात्र जळत नाही. सहकारी संस्था आणि खाजगी संस्था या सगळ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था सतत तोट्यात आणि भ्रष्टाचारात गर्क असतात. मात्र यांचे जे खाजगी उद्योग आहेत ते मात्र जोरानं प्रगती करतात. हे नेमकं समीकरण काय ते या शब्दातून मांडले. सहकारी संस्था अस्तित्व गमावत आहे, सहकारी संस्था अस्तित्व गमावत आहे. स्वतःचे शाळा कॉलेज मात्र नफा कमावत आहे. सहकारी संस्था अस्तित्व गमावत आहे, स्वतःचे शाळा कॉलेज मात्र नफा कमावत आहे. सहकार तोट्यात, खाजगी उद्योग नफ्यात, सहकार तोट्यात, खाजगी उद्योग नफ्यात. या सहकाराचं पाणी खाजगी उद्योगाकडे वळत तर नाही. या पुढाऱ्यांचं राजकारण काही कळत नाही. आग लागली तरी त्यांचं घर मात्र जळत नाही, आग लागली तरी त्यांचं घर मात्र जळत नाही. मित्रांनो, ही कविता आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.